महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात राहटवडे साईबाबा नगरमधल्या सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्रानं दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आणि त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपीला जलद अटक करावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। आज मंगेश काळोखे यांच्या पत्नी नगरसेविका मानसी काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या क्रूर हत्याकांडातील मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून जलद कारवाई करावी अशी मागणी मानसी काळोखे यांच्या कुटुंबियांनी केली आहे। गणेश विचार दादा, आज 12 दिवस हत्येला झालेला आहे, मात्र काही आरोपी यांना अटक केलेली आहे, मात्र काही आरोपी फरार आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो, त्यांची तारीख होती सुधाकर घारे, भरत भगत यांची, ते अटकपूर्व बेल मारत होते। तर त्यांचा रोल आता SP मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा, तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय, आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात। त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा, त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो। असे 10 कॉल भरत भगत यांचे 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना, असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांच्या। भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे, अजून त्यांचा तपास कधी होईल, SP मॅडम काय करताय त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, ते येऊन आम्हाला मारतील। माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक, रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत, आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या। ठीक आहे, ओके, अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला? सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत। न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले। माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, एवढं निर्गुणपणे मारले त्यांना। उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते, काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का? काय समाधानी आहात का तुम्ही? आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे। एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय, तर तुम्ही आयत येईल असं काय? त्यांची चुकी काय होती? त्यांनी गावासाठी सगळं केलं, घरात कमी आणि गावासाठी जास्त, हीच त्यांची चुकी होती का? त्याच्यापुढे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगते का? आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून, हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का? आपण निवडून नाही आला पाहिजे, आम्ही निवडून आलो तर आमचं हा प्रकार घडलाय। जे पकडले त्यांना पकडले, पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत, कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती, ह्याच्या मागे अजून भरपूर जण होती। ते भरत भगत यांचे 10 कॉल होते, त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून कने चौकशी करत। मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी।